EPS 95 पेन्शनधारकांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे। EPS 95 पेन्शनधारकांचे जे पेन्शनवाढी संदर्भात 9, 10 आणि 11 मार्चला दिल्लीमध्ये जंतर मंतरला आंदोलन होणार आहे आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दरवेळीप्रमाणे श्रम मंत्र्यांनी काल मीटिंग घेतलेली आहे। नेमकं या मीटिंगमध्ये काय झालं हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। शिवाय मीटिंगला नेमकं कोण कोण उपस्थित होतं हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। EPS 95 पेन्शनधारकांचं बजेटमध्ये पेन्शन वाढ होईल या अपेक्षेवर प्रत्येक EPS 95 पेन्शनधारक होता, परंतु तसं काहीच झालं नाही आणि तिथून पुढे आता जवळजवळ एक महिना उलटलेला आहे। बजेट आपल्या देशाचं बजेट सादर होऊन सध्या महाराष्ट्र राज्याचं बजेटसुद्धा काल प्रस्तावित करण्यात आलं आणि यामध्ये सुद्धा म्हणजे केंद्राच्या बजेटमध्ये काहीही न बोलल्यामुळे म्हणजेच EPS 95 पेन्शनधारकांसंदर्भातच फक्त नाही तर EPFO संदर्भात कोणताच निर्णय किंवा कोणतीच चर्चा करण्यात आलेली नाही आणि त्यानंतर मात्र EPS 95 पेन्शनधारकांनी आंदोलन करायचं ठरवलं आणि 9, 10 आणि 11 मार्च ही तारीख निवडलेली आहे। जंतर मंतरला दिल्लीमध्ये आंदोलन होणार आहे। आता दरवेळीप्रमाणे एखादं आंदोलन घ्यायचं असेल तर आंदोलनाची खाणकून लागतात श्रम मंत्र्यांना किंवा श्रम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना जाग येते। त्याचप्रमाणे यावेळी आलेली आहे, म्हणजे श्रम मंत्री जे आहेत मनसुख मांडवीजी यांनी काल माननीय कमांडर अशोक राऊत यांना NECचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बाकीचे त्यांचे जे 4-5 प्रतिनिधी आहेत यांना काल श्रम मंत्रालयामध्ये बोलवलं होतं। यावेळी नेमकं ते काय म्हणाले हे पाहूयात। माननीय कमांडर अशोक राऊत असतील, त्यामध्ये वीरेंद्र सिंग राजावत होते, त्यानंतर रमाकांत नरगुड होते, तसेच बहुगुणा होते, तसेच सुरेश दंगवाल होते, राष्ट्रीय सचिव सरिता नारखडे होते। त्यानंतर श्रम मंत्रालयाच्या भेटीसाठी हे सर्वजण पोहोचलेले होते। म्हणजे मंत्र्यांची भेट घेण्यासाठी काल मी आत्ता जी 4-5 नावं सांगितली ते सर्वजण गेले होते। त्यावेळी त्यांनी त्यांच्या पेन्शन वाढीसंदर्भात डिस्कस केलं, म्हणजे पेन्शन वाढ असेल, मेडिकल कन्सेशन असेल किंवा DA संदर्भात किंवा फॅमिली पेन्शन जोडण्यासंदर्भात या 4 मुद्द्यांवरती काल चर्चा करण्यात आली श्रम मंत्र्यांबरोबर। परंतु श्रम मंत्र्यांनी यावेळी उत्तर असं दिलं की तुम्ही आंदोलन हे करू नका, आम्ही तुमचा मुद्दा आहे पेन्शनवाढीचा तो विचाराधीन घेतलेला आहे, परंतु आम्ही आता असं डायरेक्ट सांगू शकत नाही की पेन्शन नेमकी किती वाढणार आणि कोणत्या तारखेला वाढणार हे आम्ही सांगू शकत नाही। त्यावेळी कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला फक्त तोंडी किंवा लेखी आता आश्वासन देऊच नका, कारण आम्ही या तुमच्या सांगण्यावरून आंदोलन थांबवणार आहे असं होणार नाही, कारण आमची रोज 200 ते 250 लोक देवाघरी जात आहेत आणि त्यामुळे पेन्शनधारक भरपूर अडचणीत आहे। प्रत्येक पेन्शनधारक आहे तो भरपूर अडचणीत आहे, त्यामुळे पेन्शन वाढ करणं ही अत्यंत काळाची गरज असल्याचं कमांडर अशोक राऊत किंवा मी आत्ता जी नावं सांगितली या प्रतिनिधींनी म्हटलं। परंतु श्रम मंत्र्यांनी फक्त एकच उत्तर दिलेलं आहे की आम्ही लेखी स्वरूपात हे देऊ शकत नाही, म्हणजे की तारीख काय आहे पेन्शनवाढीची किंवा पेन्शन किती वाढणार हे आम्ही फिक्स सांगू शकत नाही, परंतु तुमच्या या मुद्द्यावरती काम चालू आहे असं श्रम मंत्र्यांनी काल सांगितलेलं आहे। परंतु कमांडर अशोक राऊत आणि बाकीच्या प्रतिनिधींनी हा एकच निर्णय त्यांना सांगितलेला आहे की आम्ही आंदोलन यावेळी मागं घेणार नाही, आंदोलन हे आमचं होणारच आणि दिल्ली जंतर मंतरलाच होणार आणि या आंदोलनामध्ये तुम्हाला जो निर्णय सांगायचा आहे तो निर्णय तुम्ही जंतर मंतरला येऊन आमचं आंदोलन चालू असताना जाहीररित्या सांगा, पेन्शन वाढीचाच निर्णय सांगा आणि तो जाहीररित्या सांगा असं कमांडर अशोक राऊत आणि बाकीच्या प्रतिनिधींनी त्यांना सांगितलेलं आहे। आता तुम्ही बघितलं तर आत्तापर्यंतच्या आंदोलनाची पार्श्वभूमी बघितली तर आंदोलन करायचं म्हटलं तर तेव्हाच श्रम मंत्र्यांना किंवा श्रम मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना जाग येते किंवा बाकीच्या मंत्र्यांना सुद्धा जाग येते आणि तेव्हाच ते मीटिंगला बोलवतात आणि त्यावेळी प्रत्येक वेळी ठरलेलं हेच उत्तर असतं की तुमचा मुद्दा विचाराधीन आहे आणि आमचं त्यावरती काम चालू आहे। आता जवळजवळ 10 ते 11 वर्ष झाली, कोणता असा देशातील एकही मुद्दा नसेल की एखाद्या मुद्द्यावर 10 ते 11 वर्ष काम चालू असतं, असं कोणताच मुद्दा नसेल। पेन्शन वाढीचा असेल किंवा कर्मचाऱ्यांसंदर्भात असा कोणताच मुद्दा आजपर्यंत नाही
तो EPS 95 पेन्शनधारकांना लागू करण्यात आलेला आहे आणि 10 ते 11 वर्ष सांगितलं जात आहे की या मुद्द्यावरती काम चालू आहे, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय त्यांनी दिलेला नाही. तुम्ही आता बघितलं तर 2 मार्चला CBTची मीटिंग झाली. त्या CBTच्या मीटिंगमध्ये आता CBTची मीटिंग यासाठीच असते की CBTच्या मीटिंगमध्ये EPFOची कर्मचारी किंवा पेन्शनधारक जे असतील ते पेन्शनधारकांना धारकांचं कोणते प्रश्न असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर या CBTच्या मीटिंगमध्ये मांडले जातात आणि त्यामुळेच ही CBTची मीटिंग ही EPFOच्या सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाची असते. आणि इतका मुद्दा समोर आलेला EPS 95 पेन्शनधारकांचा असून सुद्धा CBTच्या मीटिंगमध्ये हा मुद्दा पेन्शनवाढीचा मुद्दा घेतला नाही, परंतु त्यामध्ये एका मुद्द्याबद्दल चर्चा झाली की EPF असेल, EPS 95 असेल की EDLI असेल यांचं नाव चेंज करायचं. म्हणजे ही योजना ही EPS 95 ही अशी योजना आहे. आता EPS 95 नाव का पडलं होतं तर EPS 95 EPS ही स्कीम 1995 मध्ये चालू करण्यात आली होती, म्हणून त्याचं नाव EPS 95 असं ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता ही योजना EPS 2026 असं चालू करायची असं त्या CBTच्या मीटिंगमध्ये मुद्दा मांडलेला आहे. आता आपण बघितलं तर एखादी स्कीम नव्याने चालू करायची असेल तर त्यात थोडंफार का होईना त्यांना ॲडिशन करणं गरजेचं आहे आणि देव करो की त्यांनी यामध्ये ॲडिशन पेन्शन वृद्धीचीच म्हणजे पेन्शन वाढीचीच करावी, कारण जी EPS 95 पेन्शनधारकांची मागणी आहे तीच यामध्ये पूर्ण करावी आणि मग पुढे योजना EPS 2026 म्हणजे 2026 अशी करावी असं प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांचं म्हणणं आहे. परंतु आपण आत्ताच सांगू शकत नाही नेमकं काय होईल, कारण श्रम मंत्र्यांनी तर बघितलं, मी आता तुम्हाला सांगितलं श्रम मंत्र्यांनी काय निर्णय दिलेला आहे. त्यामुळे तारीख आणि जी रक्कम आहे तीच जर फिक्स सांगितली जात नसेल तर कोणीही कुठेही तुम्ही बऱ्याच सोशल मीडियावर बघत असाल की बरेच जण व्हिडिओ टाकतात की पेन्शन वाढ होणार आहे, पेन्शन वाढ झाली आहे, पेन्शन वाढीची ही तारीख श्रममंत्र्यांनी सांगितलेली आहे, परंतु ही साफ चुकीच आहे. अशा खोट्या अफवांना बळी पडू नका. आपल्या चॅनलवर आत्तापर्यंत जे काही पॉझिटिव्ह आलेला रिप्लाय आहे, मग श्रम मंत्र्यांकडून असो किंवा कोणत्याही मंत्र्यांकडून असो, आता मागे नितीन गडकरी यांनी श्रम मंत्र्यांना लेटर दिलं होतं की यांच्या पेन्शन वाढीचा विचार करावा किंवा ह्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या जर उचित असतील तर त्या मागण्या पूर्ण कराव्यात. याबद्दल रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा पत्र म्हणजेच लेटर हे श्रम मंत्र्यांना दिलं होतं. त्यावेळी मी व्हिडिओ पोस्ट केला होता. म्हणजे वेळोवेळी तुम्हाला जे काही अपडेट आहे तेच आपल्या चॅनलवर आपण पोस्ट केले होते. अन्यथा कोणत्याही खोटा अफवा किंवा तारीख आतापर्यंत EPS 95 पेन्शन वाढीची तारीख ही कोणत्याही पद्धतीची जाहीर झाली नाही. त्यामुळे खोट्या अफवांना बळी पडू नका. दिल्लीला 9, 10 आणि 11 मार्चला जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हा, कारण आता तर कमांडर अशोक राऊत आणि बाकीच्या 5 जण जे प्रतिनिधी आहेत यांनी सांगितलेलं आहे की आमचा जो निर्णय आहे तो दिल्लीमध्ये जंतर मंतरला येऊनच द्या असं सांगितलेलं आहे आणि तो रिझल्ट आम्हाला पॉझिटिव्हच असावा तरच आम्ही आंदोलन मागे घेणार आहोत असं सुद्धा सांगितलेलं आहे. सो आजच्या व्हिडिओमधून अतिशय महत्त्वाचं म्हणजे श्रम मंत्र्यांनी नेमकं उत्तर काय दिलं आणि आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष किंवा बाकीचे जे महासचिव वगैरे गेले होते यांनी प्रश्न काय केले होते हेच आपण आजच्या व्हिडिओमधून बघितलेले आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.